काम सुरू आहे. अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराच्या तोफा त्या ठिकाणी धडधडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला IPLचं सीझन सुरू आहे. त्या ठिकाणी छक्के आणि चौक्यांची बरसात होते. सद्यस्थितीला ह्या वर्षी IPL मध्ये इम्पॅक्ट प्लेयर म्हणून एक नवीन, खऱ्या अर्थाने एक नवीन कल्पना त्या ठिकाणी आलेली आहे. तशाच पद्धतीचा एक इम्पॅक्ट प्लेयर महायुतीमध्ये राज ठाकरे यांच्या रूपाने आलेला आहे का यावर्षीच? तर हो, नक्कीच. कारण सद्यस्थितीला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष सुरू आहे. कोणता उमेदवार निवडून येईल याच्याबद्दल अजिबात कोणाच्याही मनामध्ये विश्वास नसताना महायुतीमध्ये मनसेच इंजिन जोडल्यामुळं खऱ्या अर्थानं राज ठाकरेंसारखा इम्पॅक्ट प्लेयर जोडल्यानं महायुतीची ताकद वाढली आहे का? ह्या प्रश्नाच्या कोणत्याही पद्धतीनं जर का विश्लेषण करायचं असेल तर माझा नक्कीच व्हिडिओ पाहावा. मित्रांनो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तरुण कार्यकर्त्याचं जाळं असलेला महाराष्ट्रातील सर्वाधिक तरुण पक्ष म्हणजे मनसे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे. वयाच्या 35 ते 36व्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष राज ठाकरेंनी स्थापन केला आणि पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक गावगाड्यामध्ये तो पक्ष पोहोचला. महाराष्ट्र नवनिर्माण सेना 18 वर्षामध्ये एकला चलोची भूमिका घेऊन चालत आलेली आहे. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं कोणाच्या तरी सोबत जाणं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्या ठिकाणी पसंत केलेलं आहे. सद्यस्थितीला महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं अँटी इन्कम्बन्सीचं वारं असताना महाविकास आघाडीच्या बाजूनं सहानुभूतीची लाट असताना सुद्धा मनसे आल्यानं खऱ्या अर्थानं जो काही ग्राउंड लेवलला अथवा जो काही कार्यकर्त्यांचा केडर मनसेकडे आहे त्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं महायुतीला आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे. अशाच पद्धतीचं सध्या वातावरण आहे. कारण राज ठाकरे यांच्यासारखा फरडा वक्ता, आक्रमक नेता, अत्यंत ठाकरे शैलीमध्ये महाराष्ट्रातील जनतेला खिळवून ठेवणारा नेता, तरुण कार्यकर्त्यांची फौज पाठीमाग असलेला नेता जर का महायुतीमध्ये आलाय तर निश्चितच महायुतीचं बळ वाढलेलं आहे. सिंधुदुर्गामध्ये, कोकणामध्ये राणेंच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची जी कणकवलीमध्ये सभा पार पडली, कणकवलीच्या सभेनंतर नितेश राणे यांनी स्वतःच मान्य केलं की 24 तासाच्या आतमध्ये त्या ठिकाणी चित्र बदलताना दिसते, आमच्या बाजूनं आश्वासक चित्र उभं राहत असताना दिसत आहे. ते होता नव्हताच. पुण्यामध्ये काल अत्यंत पावसानंतरही अनेक नेत्यांची प्रचार सभा रद्द झाल्यानंतर सुद्धा राज ठाकरे यांची संध्याकाळी सारसबाग या ठिकाणी प्रचार सभा पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा जो काही थवा त्या ठिकाणी अवतरला होता, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सारसबागेच्या मैदानात गर्दी झाली होती. ती गर्दी खऱ्या अर्थाने महायुतीचा विजय, पुण्यातील लोकसभेचा विजय सोपा करत असल्याची ती खऱ्या अर्थाने ग्वाही देत मनसे प्रमुखांनी आपणच इम्पॅक्ट प्लेयर महायुतीतला असल्याचं त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. महायुतीमध्ये खऱ्या अर्थानं बघितलं झालं किंबहुना महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये राज ठाकरे यांच्यासारखा वक्ता त्या ठिकाणी नाही आहे. त्यांच्या सभेला लाखोंची गर्दी त्या ठिकाणी येत असते. खऱ्या अर्थाने ती लाखोंची गर्दी महायुतीमध्ये येणाऱ्या काळात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयामध्ये कन्व्हर्शन होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु सद्यस्थितीला मनसेची जी काही संघटना बांधणी आहे, अत्यंत शाखाध्यक्ष पदापर्यंत मनसेनं गेल्या 10 वर्षामध्ये चांगली बांधणी केलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये यश अपयश सतत अपयश मनसेला येत होतं, परंतु अपयशामध्ये त्यांनी संघटन बांधणी चांगल्या पद्धतीने केलं आहे. पुणे असेल, नाशिक असेल, ठाणे असेल, कल्याण, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई, त्याचबरोबर संभाजीनगर असेल, यवतमाळ, वाशिम, विदर्भ पट्ट्यामध्ये मनसेची चांगल्या पद्धतीनं संघटन बांधणी आहे. या संघटन बांधणीचा, ह्या मनसेच्या इम्पॅक्ट खेळीचा खऱ्या अर्थानं माहितीला फायदाच होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मनसेचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील, हे राज ठाकरे यांच्या शब्दाला शिरसंवाद्य म्हणून काम करणारे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. हे कालच्या पुण्याच्या सभेवरून लक्षात आलं. इतक्या पावसामध्ये सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते कसे असावेत हे राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं. पावसानंतर सुद्धा मनसेची पुण्यात सभा पार पडली. हे खऱ्या अर्थानं पक्षाच्या संघटनेचा त्या ठिकाणी विजय आहे आणि ती ताकद महायुतीला सुद्धा लक्षात आलेली आहे. महायुतीला सुद्धा मनसेची ताकद काय, इतर पक्षांना सुद्धा मनसेची ताकद काही लक्षात आल्यामुळं अनेक पक्ष खऱ्या अर्थानं सध्या गॅसवरती गेलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच विधानसभेच्या जागा वाटपामध्ये मनसेला जोगतं स्थान दिलं जाईल. कारण मनसे 4 पावलं बिनशर्त पाठिंब्यावरती मागं आलेली आहे. मात्र विधानसभेला तीच पावलं 4 मागची पावलं पुढं टाकून पुढं 2 पावलं गेल्याशिवाय मनसे राहणार नाही. परंतु सद्यस्थितीला मनसे प्रमुख राज ठाकरे हे इम्पॅक्ट प्लेयर ठरत आहेत आणि इम्पॅक्ट प्लेयरची खेळी ते विजय ठरवतात का हे पाहणं 4 जूनलाच खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरेल.